संत ज्ञानोबांच्या पालखीचं जेजुरीमध्ये स्वागत। माऊलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण केल्यामुळे माऊली पिवळी झाल्याची उपस्थित वारकऱ्यांना अनुभूती। यावेळी पंचक्रोशीतील नागरिक हजर। पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात रात्री उशिरा चांदीची मेघटंबरी बसवण्याच्या कामाला सुरुवात। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाची जोरदार तयारी। संत श्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी धाराशिव जिल्ह्यातल्या कळंबमध्ये हजारो भाविकांनी घेतलं पालखीचं दर्शन। अहमदनगरच्या श्रीगोंदामध्ये संत श्री महम्मद महाराज दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान। शेख महम्मद महाराजांच्या दिंडीचं यंदा दुसरं वर्ष। जवळपास 3000 वारकरी यांची उपस्थिती। आषाढीच्या तोंडावर प्रशासनाने नोटीस न देता अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्याने व्यापारी संतप्त। बेकायदा अतिक्रमित इमारती, खोके, टपऱ्या हटवण्याची व्यापाऱ्यांची मागणी। मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद। सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोफत अर्ज भरून घेण्याचं काम सुरू। सोलापुरात जिल्हा परिषद आणि महापालिका त्याचप्रमाणे नगरपालिकेनं लाडकी बहिणी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काटेकोरपणे नियोजन करावं। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश। लाडकी बहिणी योजनेसाठी 100 रुपयात महिलांना बँक खातं उघडून देण्याची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सुविधा उपलब्ध। ज्या महिलांच्या नावावर बँक खातं नाही त्या महिला याचा लाभ घेऊ शकणार आहेत। नांदेड जिल्ह्यात माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी 8 जुलैपासून शिबिराचं आयोजन। 21 ऑगस्टपर्यंत शेवटची तारीख। धावपळ गोंधळ करण्याची गरज नाही, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत नवीन खातं उघडण्याची आणि बँक खात्यात डिपॉझिट करण्याची ही सोय। त्याचप्रमाणे बँक खातं असण्याची गरज नाही, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। हिंगोलीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी ग्रामसेवकाकडून पैशांची मागणी। पैसे मागणी करतानाचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित। डोंगरकडा गावातला प्रकार। लाडकी बहीण योजनेसाठी पंढरपुरातून सामाजिक कार्यकर्ते पुढे आले। सर्व महिलांचे मोफत अर्ज भरून दाखल करण्यास सुरुवात। धाराशिवमध्ये शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी संतप्त विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांचा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना घेराव। चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावातून जाऊ न देण्याचा गावकऱ्यांचा पवित्रा। बुलढाण्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण निलंबित। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा। जिल्ह्यात आतापर्यंत काही ठिकाणी दमदार पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण कायम। बुलढाण्याच्या जळगाव, जामोद, संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस। 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसानं शेतकरी सुखावला, तर अनेक नदी आणि ओढ्यांना पूर। गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याच्या वितरिकेच्या कामानं शेतीला तलावाचं स्वरूप। भूसंपादनाची प्रक्रिया न करतात शेतातून बळजबरीनं वितरिकेचं काम केल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं। अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी। दमदार पावसानंतर भंडाऱ्यात भात लागवडीला सुरुवात। लोकगीतांच्या तालावर भात रोवणी। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 3 फूट पाणीसाठा शिल्लक। नागरिकांवर पाणी कपातीला सामोरं जाण्याची शक्यता। नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणग्रस्त शेतकरी आक्रमक। धरणाचं पाणी कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न। कार्यालयातील टेबल आणि खुर्च्यांची तोडफोड। रत्नागिरीच्या मिरजोळे परिसरात वासराचं शिर सापडल्यामुळे तणाव। संबंधितांवर कडक कारवाई करण्याची हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची मागणी। रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक आल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामची घोषणाबाजी। धुळ्यात सुरत नागपूर महामार्गावर मेंढपाळ धनगर समाजाचा रास्ता रोको। वनजमीन चराईसह खोट्या अॅट्रॉसिटी केसेस मागे घेण्याची मागणी। वाशिमच्या हिंदू स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पुलाची दुरावस्था। पुलाला भगदाड पडल्यानं अंत्ययात्रा नेताना नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास। भिवंडीच्या कांबरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलांना स्थानिकांकडून उठाबशा काढण्याची शिक्षा। व्हिडिओ व्हायरल।
अमरावतीच्या तिवसा तालुक्यामध्ये तलावात बुडून एकाचा मृत्यू, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती पोहता येत असल्यामुळे सोबतच्या मित्राचा जीव वाचवला. रत्नागिरीच्या खेडमध्ये एकाच दिवशी 60 ठिकाणी चोऱ्या, वेरळ परिसरात चोरट्यांनी एकाच सोसायटीतील 2 बंगले आणि 5 फ्लॅट्समध्ये चोरी केल्याची माहिती. नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावानं बोगस शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचे पैसे लाटल्याचा प्रकार उघडकीस, कोही तालुक्यातली घटना. शालेय विद्यार्थ्यांच्या बेंचवर आढळल्या विषारी अळ्या, अकोला जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळेतला धक्कादायक प्रकार. शाळेत वर्गखोल्या नसल्यानं झाडाखाली विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.